सफायर लँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच SLDPLचे निलंबित संचालक लखविंदर दयाल सिंग यांनी सुरक्षा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी ARC विरोधात कंपनीच्या दिवाळखोरी प्रक्रियेमध्ये फसवणूक, अनियमितता आणि नियामक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण NCLT मुंबईमध्ये अर्ज दाखल केला आहे। 2021 मध्ये कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रियेत CIRP दाखल होण्यापूर्वी SLDPLचे संचालक म्हणून काम करणारे लखविंदर दयाल सिंग यांनी हा अर्ज दाखल केला होता। सिंग यांचा असा दावा आहे की या प्रकरणाचा पायाच सदोष आहे आणि तो येस बँक आणि सुरक्षा ARC मधील शंकास्पद व्यवस्थेवर आधारित आहे। सिंग यांच्या याचिकेत असा युक्तिवादही करण्यात आलेला आहे की SLDPLचे कर्ज येस बँकेकडून सुरक्षा ARC ला हस्तांतरित करणं हा कायदेशीर करार नव्हता, तर तो एक संरचित सर्क्युलर फंडिंगचा प्रकार होता। सिंग यांचा असाही आरोप आहे की येस बँकेनं संबंधित संस्थेमार्फत सुरक्षाच्या संकटग्रस्त कर्जाच्या अधिग्रहणासाठी अप्रत्यक्षपणे वित्त पुरवठा केला होता, ज्यामुळे निधी कर्जदात्याकडे परत जाऊ शकला। येत्या आठवड्यात NCLT कडून या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्यांच्या मते ही व्यवस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIच्या मार्गदर्शक तत्वानुसार स्पष्टपणे प्रतिबंधित असलेल्या कर्ज पद्धतींचं राऊंड ट्रिपिंग आणि एव्हरग्रीनिंग करण्यासारखी आहे। सिंग यांनी येस बँकेच्या ऑडिट अहवालातल्या निष्कर्षांचाही उल्लेख केलेला आहे, ज्याचा उल्लेख केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBIच्या आरोपपत्रात देखील करण्यात आला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।